इथली लोकसंख्या घनता वाढते आणि त्यामुळे साहजिकच सगळ्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधांवर ताण निश्चित हा पडतो आहे आणि त्यामुळे निश्चितच ही वसई, विरार, नालासोपाराच्या स्थानिक पातळीवरच्या ज्या काय समस्या आहेत त्या समस्यांना घेऊनच आम्ही आजची जी काही निवडणूक आहे ती लढतो आहे. ज्या पद्धतीने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असतो, ते एक व्हिजनरी नेते आहेत आणि विकासाचे दृष्टिकोन घेऊन सर्वसामान्य जनतेसाठी काम करणं, अशा प्रकारचं त्यांचं जे काय काम करण्याची पद्धत आहे तीच आम्ही पद्धत अवलंबत असतो. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. वसई विरारचे खासदार, भाजपचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा आपल्यासोबत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा उडालेला आहे. शेवटच्या टप्प्याकडे ही सगळी निवडणूक चाललेली आहे. अवघे 3-3.5 दिवस राहिलेले आहेत प्रचाराला. 15 तारखेला मतदान होणार आहे, 16 तारखेला निकाल लागणार आहे. डॉक्टर सावरा आपल्यासोबत आहेत. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. लोकसभेची निवडणूक तुम्ही जिंकलात, विधानसभेमध्ये देखील या 3ही मतदारसंघामध्ये भाजपने आपला झेंडा रोवलेला आहे. महानगरपालिकेची निवडणूक किती वेगळी आहे, कशी वेगळी आहे आणि काय स्ट्रॅटेजी आहे भाजपची? निश्चितच वसई, विरार, नालासोपारा ही जी महानगरपालिका आहे तिचं एक वेगळं अस्तित्व आहे. जेव्हापासून 2009 पासून स्थापन झाली त्यानंतर 2 निवडणुका झाल्या आणि दोन्ही निवडणुकामध्ये मागच्या काळी सत्ताधाऱ्यांना जनतेने निवडून दिलं. मुंबईच्या अतिशय लागून असलेला हा परिसर आहे आणि त्यामुळे जी वेस्टर्न मुंबई आहे त्या वेस्टर्न मुंबईचा बराचसा नोकरवर्ग हा आता इकडे राहण्यासाठी शिफ्ट होतो आहे, झालेला आहे. कारण इथे असणारा रेल्वे मार्ग असेल, दळणवळणाची सुविधा असेल, मागील काळातील रो सुविधा सुरू झालेली ती नॅशनल हायवे आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प आल्यामुळे वसई, विरार, नालासोपारा इथे राहण्यासाठी सगळे रहिवासी जनता आहे त्याला एक प्रायोरिटी देत आहेत. परंतु ज्या पद्धतीने इथली लोकसंख्या घनता वाढते आणि त्यामुळे साहजिकच सगळ्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधांवर ताण निश्चित हा पडतो आहे. परंतु मागील काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने जी मानसिकता दाखवायला पाहिजे होती, इथल्या सोयीसुविधा वाढल्या पाहिजेत, दळणवळणाच्या सुविधा वाढल्या पाहिजेत, ओव्हरलोड झालं नाही पाहिजे, बिल्डिंग वाढत आहेत त्यांना प्रॉपर लिगल परमिशन दिल्या गेल्या पाहिजेत, त्यांचं पाण्याची मॅनेजमेंट झालं पाहिजे, तिथे मीटर लागले पाहिजेत, गटारीचं व्यवस्थापन झालं पाहिजे, रस्ते चांगले बनले पाहिजेत, शाळा आपल्या असल्या पाहिजेत, रुग्णालय आपले असले पाहिजेत. इथे आता मोठ्या प्रमाणात तरुण आकर्षित होतो आहे, रोजगारसुद्धा उपलब्ध झाला पाहिजे. अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीचं एक चांगलं नियोजन करायला हवं होतं. दुर्दैवाने ते झालं नाही आणि त्यामुळे निश्चितच ही वसई, विरार, नालासोपाराच्या स्थानिक पातळीवरच्या ज्या काय समस्या आहेत त्या समस्यांना घेऊनच आम्ही आजची जी काही निवडणूक आहे ती लढतो आहे आणि निश्चितच आम्हाला सांगायला आनंद वाटतो की जनतासुद्धा आता त्यांना कळून चुकलेलं आहे की आता परिवर्तनाची गरज आहे, बदल केला पाहिजे, आश्वासक बदल केला पाहिजे आणि जनतेलासुद्धा आता खात्री पटलेली आहे की इथला वसई, विरार महानगरपालिकेचा विकास कोणी करू शकत असेल तर भारतीय जनता पार्टी महायुतीचेच उमेदवार, ते त्यांचंच सरकार हे करू शकतं आणि निश्चितच त्यामुळे जनता आम्हाला भरभरून मतदान करत असं मला खात्री वाटते. खासदार म्हणून कशा पद्धतीची मदत तुम्ही या महानगरपालिकेसाठी पुरवत आहात, कशी साधनं पुरवत आहात, कसं बळ देत आहात आपल्या आमदारांना आणि जे उमेदवार आहेत त्यांना? खासदार म्हणून खरं तर माझं सर्वार्थाने मी मदत जेवढी शक्य होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी निवडून आल्यानंतर साधारणतः 1.5 वर्षामध्ये इथल्या जे ओव्हरब्रिज होते त्या ओव्हरब्रिजचा प्रश्न घेतला, त्याच्यापैकी 2 मंजूर झालेले आहेत. 4ही मंजूर झाले, त्यापैकी 2 आता अल्पावधीत सुरू होतील, जेणेकरून ट्रॅफिकची समस्या आहे. संध्याकाळच्या वेळेस आपण बघाल तर 2-2, 3-3 तास ट्रॅफिकमध्ये लोकांना अडकून राहावं लागतं. नॅशनल हायवे मुंबई अहमदाबाद गेलेले तिथे नॅशनल हायवेला कनेक्टिव्हिटी असणारे जे मार्ग आहेत ते सुसज्ज झाले पाहिजेत, ते आता नवीन होत आहेत. इथे
मुंबईची लाईफलाईन जी असते लोकल, ती डहाणूपर्यंत विस्तार झालेला आहे आणि त्यामुळे वसई, विरार, नालासोपाराचे लाखो रहिवासी हे मुंबईकडे दररोज ये जा करत असतात. त्यामुळे बोरिवली टू विरार 5वी 6वी मार्गिकेचं काम हे केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे. विरार टू डहाणू 3ऱ्या 4थ्या मार्गिकेचं काम सुरू केलेलं आहे. माननीय रेल्वे मंत्र्यांनी आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वसई हे मेगा टर्मिनल घोषित केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये वसई हे मेगा टर्मिनल आपल्याला झालं दिसेल. विरारचे प्लॅटफॉर्म, सगळीकडचे प्लॅटफॉर्म हे नवीन सुसज्ज होत आहेत, सगळीकडच्या ॲम्युनिटीज वाढत आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांना एक चांगल्या सुविधा मिळण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागील काळामध्ये जो हॉस्पिटलचा प्रश्न होता, प्रलंबित प्रश्न होता, एक टर्शियरी केअर सेंटर इथे नव्हतंच, जे काय ते सेकंडरी किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी अतिशय चांगला निर्णय घेतला. आता सुसज्ज हॉस्पिटलची मान्यता आलेली आहे. त्याचा आगाऊ हप्तासुद्धा महानगरपालिकेला मिळालेला आहे. जमिनीची निश्चिती होत नव्हती. मागील सत्ताधाऱ्यांनी ते घाईघाईने भूमिपूजन आटपण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता आम्ही दोन्ही आमदार यांच्यासोबत जागेची निश्चिती झालेली आहे. त्यामुळे आता अल्पावधीतच त्याचं काम सुरू झालेलं दिसणार आहे. प्रलंबित असलेल्या आपल्या महानगरपालिकेतल्या ज्या शाळा आहेत त्या अजूनही जिल्हा परिषदेच्याच होत्या. इथले जे प्रायमरी हेल्थ सेंटर, त्यांचे सब सेंटर हे सुद्धा जिल्हा परिषदेचे होते. ते महानगरपालिकेकडे केव्हाच हस्तांतरित व्हायला पाहिजे होते. दुर्दैवाने मानसिकता नसल्यामुळे ते करून घेतले नाहीत. परंतु मागील काळामध्ये साधारणतः एक 5 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या माध्यमातून त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मी स्वतः दोन्ही आमदार त्या बैठकीला उपस्थित होतो आणि अतिशय लगेचच त्यांनी निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्र्यांनी. आणि शाळासुद्धा, त्याबरोबरच प्रायमरी हेल्थ सेंटरसुद्धा, सब सेंटरसुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी ताबडतोब हस्तांतरित करण्याचे त्यांनी आदेश दिले आणि विनामोबदले आदेश दिलेले आहेत. आणि त्यामुळे अशा अनेक ज्या सोयीसुविधा आहेत ज्या इथल्या जनतेला मिळाल्या पाहिजेत, ह्या दृष्टिकोनात मी खासदार म्हणून माझं जे काय जेवढं शक्य होईल तेवढं योगदान हे देण्याचा प्रयत्न करतो आहे. मागील काळामध्ये इथे विसाचं जे ऑफिस आहे पासपोर्टचं, त्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. रोरो सेवा सुरू झालेली आहे. त्यामुळे अनेक चांगल्या दळणवळणाच्या सोयीसुविधा हे आम्ही सगळं एकत्र मिळून इथल्या जनतेला देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला खात्री वाटते की त्यामुळे जनता आता आश्वासक बदल करण्यासाठी इच्छुक आहे. एक शेवटचा प्रश्न, राज्याची निवडणूक असते म्हणजे की राष्ट्रीय म्हणजे लोकसभेची निवडणूक असते, त्यावेळी प्रधानमंत्री मोदींचा चेहरा आणि ते नाव पुढे केलं जातं. राज्याची निवडणूक असते त्यावेळी देखील मोदींचा चेहरा किंवा नाव पुढे केलं जातं. आता महानगरपालिकांच्या निवडणूक आहे, जागोजागी मोदींचाच चेहरा पुढे केला जातो आहे. असं का होतं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा प्रधानमंत्र्यांचा चेहरा, ते नाव किंवा ती कामं वापरली जात आहेत. राज्यामध्ये गेल्या 7-8 वर्षांपासून जर आपण काउंट केलं 2014 पासून आत्तापर्यंत, तर भाजपचं सरकार आहे. ह्या सरकार त्याच्यानंतर काही महानगरपालिका देखील भाजपकडे होत्या. तर असं का होतं आहे की कामाच्या आधारावरती वोट न मागता केंद्रातलं जे नेतृत्व आहे त्याचा चेहरा, त्याचं नाव पुढे करून वोट मागितले जातात? तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे. परंतु आत्तापर्यंत मी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, शाळा, हॉस्पिटल, नॅशनल हायवे किंवा ओव्हरब्रिज, रेल्वेचे प्रश्न, हे सगळे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आमचं नेतृत्व जे आहे ते व्हिजनरी आहे. राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस असतील, हे यांचा पूर्णपणे विकासासाठी पाठिंबा हा आहे. ज्या पद्धतीने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असतो, ते एक व्हिजनरी नेते आहेत आणि विकासाचे दृष्टिकोन घेऊन सर्वसामान्य जनतेसाठी काम करणं, अशा प्रकारचं त्यांचं जे काय काम करण्याची पद्धत आहे तीच आम्ही पद्धत अवलंबत असतो. आणि अर्थातच जे मोठे मोठे प्रकल्प असतात त्या प्रकल्पांसाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे अवलंबून राहावं लागतं. आणि त्यामुळे हे दोन्ही इंजिन आपलेच आहेत. आणि जर वसई विरार महानगरपालिकेचं 3रं इंजिन जर त्याला लागलं तर तुम्ही निश्चित इमॅजिन करू शकता की चांगल्यात भरघोस हा निधी, वेगवेगळ्या प्रकारचा फंड हा महानगरपालिकेसाठी येऊ शकतो, आम्ही आणू शकतो. आणि त्यामुळे आमच्यासाठी देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्र मोदी हेच इथले आश्वासक चेहरे आहेत, ज्यांच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेचा हा विकास
ठोस विकास, सुनियोजित पद्धतीने विकास हा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आम्ही लढाई लढतो आहे.